हॅलो, हाय, नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर. आज मी बोलणार आहे बिग बॉस मराठी सीझन 6 याच्या जो प्रोमो आउट झाला आहे राकेश, अनुश्री आणि जी रुचिता आहे त्यांच्यावर. जसं की अनुश्री आणि रुचितानी राकेश बापटवर खूप गंभीर आरोप केले, ज्याच्यात असं दाखवलं आहे की अनुश्री झोपलेली असते आणि राकेश बापट तिला उठवत असतात आणि ती सांगते की माझा हात धरून खेचला आणि त्या असेही म्हणतात की बायका कशा झोपलेल्या असतात तुम्हाला कळत नाही का? आणि बायकांना हात लावायचा नसतो, इथे माझा कुणीही भाऊ नाहीये असं ती राकेश बायपटवर ॲलिगेशन लावते बॅड टचचं. पण मला तरी वाटतं याच्यात बॅड टच वगैरे असं काही नाही आहे. राकेश बापट इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं नाव आहे. ह्याच चर्चेनंतर त्यांचा घटस्फोटाची चर्चा चांगलीच रंगत आली आहे. जसं की त्यांच्या पत्नी रिद्धी ज्या आहेत त्यांनी घटस्फोट घेतला होता आणि त्यांनी म्युच्युअल होऊन घटस्फोट घेतलेला आहे राकेश आणि रिद्धीने. त्या सांगतात की आम्ही प्रेमापेक्षा मैत्रीचं नातं जास्त जपतो, आम्ही दोघंही घटस्फोटानंतर एकमेकांच्या पाठीशी उभे आहोत, कुठल्याही कठीण काळात आम्ही एकमेकांना सपोर्ट करतो. म्हणजे राकेश बापट यांची जी रिस्पेक्ट आहे इंडस्ट्रीमधील वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे. मग अनुश्री माने आणि रुचिता नेमकी यांच्यामध्ये काय घडलं असं की जेणेकरून ह्या दोघीजणी इतक्या चिडल्यात आणि रुचिता मध्ये का पडली आहे? हा एपिसोड तुम्ही पाहिला का? किंवा पाहिला असेल तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा. राकेश बापट हे तर मला योग्यच वाटतात, पण नेमकी त्या मुलींनाही काहीतरी वाटलं असेल म्हणूनच त्या बोलला असेल असंही वाटतं. त्यामुळे कोण चूक कोण बरोबर हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि पुढच्या एपिसोडसाठी पुढच्या ट्विस्टसाठी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करून ठेवा. पुढचं ट्विस्ट मी लवकरच टाकते. थँक्यू.